शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या विस्तार कार्य करताना सातत्याने एक लक्षात यायचं की विद्यापीठाने खूप काम केलं आहे, पण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचताना काही अडीअडचणी यायच्या. त्याच्यावरती मात करण्यासाठी आम्ही ठरवलं की आता एक आपलं अशा गोष्टीचा वापर करायचा की सर्वसाधारण शेतकरी ज्याच्यामध्ये जास्त गुंतलेला असतो आणि त्याच्यामध्ये सगळ्यात समोर येते पहिली गोष्ट म्हणजे स्मार्टफोन. त्या स्मार्टफोनमध्ये शेतकरी गुंतलेला असल्यामुळे शेतकरी म्हणजे सर्वसाधारण लोकही त्याच्यामध्ये खूप असतात आणि त्याच्यामध्ये तरुण पिढी, आपण जे म्हणतो की भारत हा तरुण देश आहे, भारत हा तरुण देश आहे, तर भारतामध्ये जवळपास सगळ्यात जास्त म्हणजे तरुण वयाची लोक आहे, 28 वर्षाचे लोक आहेत, तर ती सर्वसाधारण स्मार्टफोन वापरतात. तर ह्या स्मार्टफोनच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांपर्यंत कसं पोचायचं ह्याचा विचार करताना आमच्याकडे 3-4 पर्याय होते. त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे यूट्यूब, त्यानंतर फेसबुकच्या मार्गे आम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोचायचं ठरवलेलं होतं. त्याशिवाय आम्ही ॲप्स काढलेली आहेत, तर त्या ॲप्सच्या मार्फत आम्ही शेतकऱ्यांकडे पोचायचं ठरवलेलं होतं आणि त्या पद्धतीने आपण काम सुरू केलेलं आहे. आणि त्यातलाच महत्त्वाचं म्हणजे यूट्यूब. तर यूट्यूबवरती आपण कोकण कृषी विद्यापीठ करत असलेलं तंत्रज्ञान, करत असलेलं संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कसं वापर करता येईल ह्याचा विचार करून आपण आता यूट्यूब चॅनलचा वापर करायला सुरुवात करत आहोत. यामध्ये आपण नेमकं काय करणार आहोत, तर यामध्ये आपण विविध प्रकारची शेतीच्या पद्धती असतील, म्हणजे उदाहरणार्थ समजा भाताची शेती असेल तर भाताच्या शेतीमध्ये नवनवीन प्रयोग जे आपण केलेले आहेत, मग ती सेंद्रिय भात लागवड असेल, भातामध्ये प्लास्टिकचा वापर असेल, तर त्या पद्धतीने आपण कशी भाताची शेताची लागवड करू शकू. त्याचप्रमाणे भात शेती करताना विविध जाती आहे. कोकणचा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की कोकणामध्ये अति हळवी जात लागते, हळवी जात लागते, मध्यम कालावधीची लागते, उशिरा येणारी लागते, तर अति उशिरा म्हणजे शेळ्या जमिनीसाठी लागणारी अति उशिरा येणारी जात लागते. या सगळ्या जाती कोकण कृषी विद्यापीठाने वितरित केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना अति बारीक दाण्याची लागते, बारीक दाण्याची जात लागते, जाड्या दाण्याची लागते, पोह्यासाठी एक भाताची जाती लागतात किंवा सुवासिक भाताच्या जाती लागतात. तर ह्या सगळ्याच आपण संशोधन केलेलं आहे. तर हे शेतकऱ्यांना माहिती पाहिजे की जाती नेमक्या 35 जाती ह्या कशा कशाच्या आहेत, हायब्रिड कुठच्या आहेत, तर यावरती आपण संशोधन केलेलं आहे आणि ते आपल्याकडे ह्या यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही आपल्याकडे येतो आहे. आता दुसरा विचार केला तर भाजीपाला पिकं. भाजीपाला पिकाचे आपण विविध जाती काढलेल्या आहेत. अगदी दोडकं असेल, पडवळ असेल, काकडी असेल, कलिंगडं असतील, ह्या सगळ्यामध्ये आपण काम केलेलं आहे आणि या सगळ्या जाती आपण तयार केलेल्या आहेत. त्या जाती कशा वापरायच्या, त्या जाती कुठच्या आहेत आणि कशा पद्धतीने शेती करायची त्या भाजीपाल्याची, या संबंधी आपण माहिती शेतकऱ्यांकडे या यूट्यूब चॅनलच्या मार्फत देणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे जो शेतकरी एक उद्योगधंदा करायचा म्हणून जातो, तर त्यांच्यासाठी ह्या सगळ्याचं प्रोसेसिंग कसं करायचं, मग भातापासून पोहे काढायचे असतील तर ते कशा पद्धतीने करायला पाहिजे, एखाद्याला तुमच्या नारळापासून तेल काढायचं असेल, भुईमुगापासून तेल काढायचं असेल तर ते कसं काढायचं असेल, एखाद्याला आंब्याचा रस म्हणतो ज्याला मँगो पल्प म्हणतात तो करायचा असेल, एखाद्याला काजूच्या बोंडांपासून एरिएटेड म्हणजे ज्याला आपण फेस येणारं पेय असेल तर ते कसं करायचं, कोकम सरबत कसं करायचं, छोट्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात, ह्या सगळ्याचं टेक्निक आपण ह्या यूट्यूबवरती आपण ही तांत्रिक माहिती सगळी यूट्यूबवरती आपण देणार आहोत. ह्याच यूट्यूब चॅनलवरती म्हणजे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचा जो आता यूट्यूब चॅनल आपण तयार करतो आहे त्याचमध्ये ह्या सगळ्या माहिती आपल्याला मिळणार आहेत. फार कशाला अगदी एखाद्याला छोटे खेकडे विकत घेऊन त्याचं मोठं करायचं असेल, आपण त्याला म्हणतो खेकड्याचं पुष्टीकरण, म्हणजे मोठा खेकडा 1-1.5 किलोचा खेकडा करून विकणं आहे 6-7 महिन्यामध्ये, त्याची माहिती आपण ह्याच्यावरती टाकू. मत्स्यपालन कसं करायचं त्याची माहिती असेल. म्हणजे त्याला म्हणतात ऑर्नमेंटल, म्हणजे हल्ली प्रत्येकाच्या घरामध्ये जो फिश ॲक्वेरियमचा टँक असतो एक प्रकारचा, तोही कसा बनवायचा, त्याची सीड प्रोडक्शन कसं करायचं, या सगळ्याची माहिती, मत्स्यशेतीचे सीड प्रोडक्शन कसं करायचं, या सगळ्याची माहिती आपण तिथे देणार आहोत. या सगळ्याचा विचार केल्यानंतर आपल्या असं लक्षात येईल की शेती हा आत्महत्याचा तोट्यातला व्यवहार नाही. जर योग्य पद्धतीने त्याच्यामध्ये आपण गेलो तर तो नक्की खचितच फायद्याचा आहे. असं म्हटलं जातं की शेती हा एकमेव व्यवसाय असा आहे जो 5000 वर्षापासून आजपर्यंत चालत आलेला आहे आणि अजूनही तो शेतकरी त्याच्यामध्ये रमतो.
कोरोनानंतर आपल्या लक्षात आलं असेल की सगळे व्यवसाय बंद पडत आले, पण शेती आणि शिक्षण हा व्यवसाय बंद पडलेला नाही. आणि शेतीमध्ये तरुण वर्ग त्याच्यानंतर इकडे यायला लागलेला आहे, कारण शहरामध्ये मिळणारं उत्पन्न आणि गावामध्ये मिळणारं उत्पन्न, गावामध्ये असलेला खर्च, गावामध्ये असलेली शुद्ध हवा याचा वापर होऊन तो जास्त पद्धतीने आपलं जास्त प्रमाणात त्याचं आयुष्य सुखद होऊ शकतं असं त्याच्या लक्षात आलेलं आहे. शहरामध्ये मिळणारे शिक्षण, शहरामध्ये मिळणारे इतर फायदे हे सगळे आता गावाकडे मिळायला लागलेले आहेत. आणि अशा वेळेला गावामध्ये शेती कशी करता येईल, मग ती सगळी भात शेती कशी करता येईल, मी आता सांगितल्याप्रमाणे फळझाडं लागवड कशी करता येईल. हां, अजून एक महत्त्वाचं म्हणजे एक इनोव्हेटिव्ह ॲग्रिकल्चर ही एक संकल्पना सगळीकडे यायला लागलेली आहे. म्हणजे काय तर सध्या इथे असलेली परिसंस्था, सध्या इथली इकोसिस्टम, ॲग्रो इकोसिस्टम न बदलता आपल्याला आपली शेती नव्या पद्धतीने कशी करता येईल. म्हणजे समजा उदाहरणार्थ आंबा आहे, आंब्याचं उत्पन्न आपल्याला माहिती असेल 1972 साली कोकण कृषी विद्यापीठाची निर्मिती झाली. ते आंब्याचं उत्पन्न फक्त अर्धा टनावरती होतं हेक्टरी. आज ते 2.5 टनापर्यंत गेलेले आहेत. पण आमच्या यूट्यूब चॅनलचा आपण व्यवस्थित अभ्यास केलात, आपण त्या पद्धतीने जर करायला गेलात, आपण जर ती प्रोग्रेसिव्हपणा त्याच्यात वापरला तर आपल्या लक्षात येईल आपण हे 6 ते 7 टनापर्यंत उत्पन्न घेऊ शकू. आज घनपद्धतीचा आंबा बाजारात लोक घनपद्धतीने लावायला लागलेले, त्याचाही आपण व्यवस्थित योग्य पद्धतीने जर आपण केलं तर आपण ते करू शकू. एक ना अनेक गोष्टी आहेत. विद्यापीठाने जवळपास 12,500 शिफारसी शेतकऱ्यांकडे दिलेल्या आहेत. त्या प्रत्येक शिफारी क्रॉप निम्या पिकासंबंधी आहेत, निम्या पीक पद्धतीसंबंधी आहेत. आणि ह्या सगळ्याचं जर आपण व्यवस्थित अभ्यासून आपल्याला जे हवं त्या पद्धतीने गेलात तर आपल्याला लक्षात येईल की आपण खूप चांगल्या पद्धतीने काम करू शकू. शेती अजून एक फायदा त्यात जर यायचं असेल तर आपल्याला शेतीमध्ये असलेला जो ॲनिमल कॉम्पोनंट आहे तो आपल्याला शेतीमध्ये वापरायला लागला. म्हणजे काय तर गाई, गुरं किंवा तुमचे शेळीपालन ह्या गोष्टीचाही आपण त्याच्यामध्ये, कोंबडी पालन, परसातलं कुक्कुटपालन ह्या गोष्टीचाही आपण विचार केला पाहिजे शेतीबरोबर. त्यावेळेला तो त्याच्यातनं मिळू शकतो. आणि ते कशी करावं, मग कुक्कुटपालन कसं करावं, देशी कुक्कुटपालन करावं की आपल्याला अंड्यासाठी असलेलं कुक्कुटपालन करावं, कुक्कुटपालन करताना अंडी कशी तयार करायची किंवा अंडी उबवायची कशी, या सगळ्याचं मार्गदर्शन आपल्याला हे यूट्यूब चॅनलमध्ये हळूहळू मिळेल. आपण सर्वसाधारण म्हणतो गाय ही जशी दुधासाठी आहे तशी ती पंचगव्यासाठी हल्ली जास्त वापरली जाते. मग त्या गाईचं पंचगव्यापासून आपण कसे निर्णय पदार्थ तयार करू शकू, कसं सेंद्रिय खत तयार करू शकू, कसं म्हणजे ज्याला आपण त्यांच्या गाईच्या गोमूत्रापासून कसे पदार्थ तयार करू शकू, ह्याचाही अभ्यास आपल्याला करणं गरजेचं आहे. आणि ह्या यूट्यूब चॅनलच्या मार्फत आपल्याला या सगळ्या गोष्टी येतील. शेळीपासून मिळणारं लेंडी खत असेल, गाई, ह्या सगळ्यापासून आपण कंपोस्ट कसं तयार करू शकू, की त्या कंपोस्टची इंडस्ट्री कशी वाढवू शकू, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या यूट्यूब चॅनलवरती मिळत जातील. आपण ह्या यूट्यूब चॅनल एक मात्र नक्की आहे की हे यूट्यूब चॅनल बघितल्यानंतर आपण लगेचच जसं आहे तसं सुरू करण्याच्या आधी आम्ही जो नंबर तिथे खाली दिलेला असेल त्या नंबरशी संपर्क साधा. आपण दापोलीमध्ये या, कसं करायचं ते बघा. पण हे मी जास्ती करून जे प्रक्रिया उद्योग करायचं म्हणतायत किंवा जे प्रगत शेती करायचं म्हणतात त्यांनी दापोलीमध्ये यावं, आमच्या शास्त्रज्ञांशी चर्चा करावं आणि ते करून मग पुढे जावं. हा त्यातली कल्पना आहे. अजून एक कल्पना आहे, मी स्वतः ह्याच्यामध्ये जेव्हा पडलो तेव्हा माझे विस्तार शिक्षण संचालक डॉक्टर हळदणकर जेव्हा माझ्याबरोबर बोलत होते तेव्हा आमच्या असं लक्षात आलं, असे बरेच चॅनल शेतीविषयी माहिती देतात पण ते बऱ्याच वेळा आमच्या असं लक्षात येतं ती अर्ध सत्य असतं, पूर्ण सत्य त्याच्यामध्ये नसतं. आणि त्या पद्धतीने उदाहरणार्थ खेकडा पालन असेल, लोक त्या पद्धतीने करायला जातात आणि कुठेतरी ठेच लागून पडतात, किंवा भाताची निराळ्या पद्धतीने शेतात तिथे ठेच लावून पडतात, किंवा प्रक्रिया उद्योग असेल, मँगो पल्प तयार करत असतील तिथे कुठेतरी ते अडचणीत येतात. याऐवजी शेतकऱ्यांना पूर्ण व्यवस्थित माहिती देणं हे अत्यंत गरजेचं आहे. हे जेव्हा आमच्या लक्षात आलं त्यावेळेला आम्ही डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचं यूट्यूब चॅनल चालू करायचं ठरवलेलं आहे. आणि त्या चॅनलमध्ये आपल्याला ह्या निरनिराळ्या गोष्टी जवळपास आम्ही आता जे आमच्याकडे विषय आम्ही काढले ते 500 ते 600 विषय या संबंधित आहे. त्यामध्ये मत्स्यपालनाचे आहेत, डेअरी म्हणजे ज्याला आपण दुग्ध व्यवसाय म्हणतो त्याचे आहेत, भातशेती संबंधात आहेत, त्याच्यानंतर खतं कशी वापरावीत त्याच्या संबंधात आहे, कीटकनाशक आणि बुरशीनाशक यांचा योग्य वापर कसा करावा ते आहे, आणि ते योग्य का करावा त्याच्यामुळे काय अडचणी येणार आहेत ते आहे. मशरूम शेतीसारखे त्याच्यामध्ये आमचे निर्णय विषय आहेत, त्या जातीचं माहिती देणारे विषय आहेत. त्याशिवाय
आम्ही अर्थशास्त्रासंबंधीही आपल्याला काही व्हिडिओ देणार आहोत की ज्याच्यामुळे तुम्हाला नेमकं अर्थशास्त्र चुकतं कुठे, आपण कुठे गणलं जातो ह्याची माहिती आपल्याला मिळेल. अशा पद्धतीने आपण सगळ्या विषयांचे घेणार आहोत. विद्या विभागामध्ये नुसतं आम्ही भातच नाही तर भाताबरोबर नाचणी कशी करायची, नाचणीचे प्रक्रिया उद्योग कसे सुरू करायची याची माहिती आपण देणार आहोत. त्याशिवाय हरिक असेल भरीक असेल यासंबंधी माहिती देणार आहोत. आंबा म्हणजे फक्त आंब्याचंच नसेल तर आंबा आहे, त्याबरोबर काजू आहे, फणसाचा आपण कशा पद्धतीने प्रयोग करू शकतो, निर्णय प्रक्रिया उद्योग कसा करू शकतो, हिरव्या फणसापासून काय करू शकतो तर तेही असेल. कोकम आहे, दुर्लक्षित पिके जसं काय आपलं काय म्हणता येईल त्याला करवंद आहेत, किंवा फुलांचा विचार केला तर सोनचाफा आहे, सुरंगी आहे, अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहिती आहे. खजिने आहेत. म्हणजे बऱ्याच वेळा आपण म्हणतो की माझी आजी तिथे ह्या गोष्टी करायची, किंवा आम्ही ज्यावेळी गावी जायचो त्यावेळेला ते आम्हाला वटसोळ दिसायचं, ते आंबट फळ दिसायचं. हे आपण त्यावेळेला जे बोलत होतो त्या सगळ्या फळांची दुर्लक्षित पिकांची अगदी तुम्ही एकही आम्ही ठेवणार नाही, म्हणजे जांभूळ पण ठेवणार नाही, वटसोळ पण ठेवणार नाही, काही ठेवणार नाही. या सगळ्याची माहिती इथे या चॅनलवरती आपल्याला द्या. फक्त आपण नियमितपणे ते बघत जा. थोडा वेळ लागेल कारण एका दिवशी आम्ही सगळे चॅनल तुमच्यासमोर सगळ्या व्हिडिओज तुमच्यासमोर आणू शकत नाही, तर त्याला बराच वेळ लागेल. पण आम्ही एवढं बघू की दर आठवड्याला दर 4 दिवसानं आपल्याला एक एक व्हिडिओ आपल्यासमोर येतील. आपण तो नक्की बघा. आपल्या काही त्या सूचना असतील तर आम्हाला नक्कीच कॉमेंट्स बॉक्समध्ये पाठवून त्या सूचना आमच्यापर्यंत येतील असं बघा. पण नक्की परत एकदा मी सावध करतो आपल्याला की हे सगळं बघितल्यानंतर आपण पाऊल पुढे टाकायच्या आधी कमीत कमी म्हणजे दापोलीला याच, पण दापोलीला शक्य नसेल तर आमच्या शास्त्रज्ञांशी फोनवरती बोला आणि आपला प्रयोग सुरू करा. अजून एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्याचबरोबर आम्ही आमचं रेडिओ चॅनलसुद्धा सुरू करतो आहे. आम्ही लोकांना फार्म रेडिओ म्हणजे ज्याला मी कम्युनिटी रेडिओ म्हणतो तोही आम्ही सुरू करतो की ज्याच्या माध्यमातून तुम्हाला दर महिन्यामध्ये किंवा साधारण दर आठवड्याला हवामान काय असेल आणि त्या हवामानानुसार तुम्ही काय काय तुमच्या शेतीमध्ये करायला पाहिजे ही माहिती आम्ही देणार आहोत. एवढंच नव्हे तर त्या दिवशी आम्ही त्या रेडिओ चॅनलच्या दुसऱ्या दिवशी कसं हवामान असेल, काय काय कामं करायला पाहिजे तेही सांगणार आहोत. त्याचबरोबर आम्ही त्या महिन्यामध्ये तुम्ही काय काय कामं करायची शेतीविषयक तेही आम्ही तुम्हाला त्या वेळेला सांगणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं ही माहिती तुम्हाला सातत्याने मिळण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, जेणेकरून तुमच्या इतर शेतकरी बंधूंना याची माहिती मिळेल. धन्यवाद. नमस्कार.